आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ह्या रंगाचं पाणी बोला। हे विश्वंभर, आई कुठे आहे? आलात? मला कल्पना होती तुम्ही येणार। आई तेव्हा गेली असेल कदाचित आपल्या ठिकाणी। मला वाटतं गेलीच असेल। आहा, अरे वा, सगळा परिवारच जमा झालाय की। आता मात्र माझ्या मुलीचं लग्न धूम धडाक्यात होणार। ए आई कुठे आहे सांग, नाही तर मी जीव घे ना तुझा। तू नाही असं ऐकणार। आई आई तू ठीक आहेस ना? मी ओके। आई ठीक आहेस ना तू? ह्या रंगाचं पाणी
देवी आई, देवी आई! विश्वंभर, आता तुझा खेळ संपला. कियारा, आता हे लग्न नाही होऊ शकणार कारण तुला तुझ्या डॅडींसोबत जावं लागेल ना. सो सॉरी. पारू, आपण दोघे एकत्र आलो म्हणून आपल्या कुटुंबाला वाचवू शकलो ग. हीच तर आहे आपल्या मैत्रीची ताकद. सावली, जेव्हा जेव्हा आपण एकत्र येऊ ना तेव्हा तेव्हा वाईट गोष्टींचा अंत यो नक्की आहे. अगदी बरोबर बोललीस. सावली, मैत्रीण म्हणून एक सांगू का? तुला वाईट तर नाही ना वाटणार? काय ग पारू, मैत्रीण म्हणतेस आणि परवानगी मागतेस? बोल बरं. सावली, कधी कधी ना आपल्याला असं वाटत असतं की आपण काही गोष्टी आपल्या मनातच डांबून ठेवल्या ना तर गोष्टी सोप्या होत्यात. तू तुझ्या हक्काच्या माणसाकडं तुझ्या मनातल्या गोष्टी एकदा बोलून तर बघ. मला खात्री आहे काहीतरी मार्ग सापडेल. ते समजून घेतील तुला. माझी हिंमत नाही होत ग. मी नक्की प्रयत्न करेन. आणि हो, जर काही लागलं तर माझी मैत्रीण आहेच की सल्ला द्यायला. बरं, मी निघते आता. सगळे वाट बघत असते. आणि हो, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. बोल ना. तुला आठवतंय त्या दिवशी मोनिकाच्या पोटात दुखत होतं तेव्हा आपण तिला खोलीत घेऊन गेलो होतो. त्यानंतर तिला गोळ्या द्यायसाठी मी पाणी घेऊन गेले. मला बघून ती खूप घाबरली आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा ती मला म्हणाली की आईशी बोलत होते म्हणून. पण जेव्हा मी प्रीतम दादांशी बोलत होते त्यांनी मला सांगितलं की तिचं कोणीच नाहीये. काय? हो, मला काहीतरी घोळ वाटतोय पारू. ती मुलगी ना काहीतरी लपवते. थँक्यू सावली, तू लई महत्वाची माहिती दिलीस. असं जर का असेल ना तर सत्य ते काय आहे हे मी शोधून काढेन. थँक्यू.